आगमन अगदी काही वेळातच या ठिकाणी होत आहे। त्यानंतर संग्राम गुंडेराव बरुरे उभी राहते। आजच्या आपल्या शाखेच्या माध्यमातून माझ्याकडे जी कालपर्यंतची माहिती होती की आपल्याकडे आज 1,37,00,000 ठेवी होते, त्याच्यामध्ये आज आपण 50 लाखाची भर टाकून आजच दिवशी हा 1,80,00,000 टप्पा आपण पार पाडलेला आहे। पण मला खात्री है कि ये तो सब शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है। म्हणजे 50 लाखाचे 5 कोटी कधी होतील बघता बघता या शाखेची उलाढाल अजून जास्त चांगली झाली पाहिजे की बँकिंग व्यवसायामध्ये जर ग्राहकांची ठेवी बँकमध्ये असेल तर आम्हाला अजून अधिक चांगले लोनचे प्रोडक्ट तुम्हाला तिथे देता येतील। शेतकऱ्यांना अजून चांगलं दराचं तिथं क्रॉप लोन म्हणा, गाडीचे म्हणा, वाहतुकीसाठी जे कर्ज लागणार आहेत, सगळ्या ज्या योजना आमच्या बँकेच्या माध्यमातून आम्ही राबवतो तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या गावामध्ये आपल्याला देता येतील। आपण आज बघता ज्या खात्याचे मंत्री साहेब आहेत त्याच्याच माध्यमातून मिळालेल्या नाबार्डच्या आपल्या बँक ऑन ब्रांच ऑन व्हील्स या सगळ्या गाड्या ज्या आपल्याला उपलब्ध होऊन झालेल्या आहेत की गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपला जिल्हा फार मोठा आहे। आपल्याकडे 121-122 शाखा आहेत, 1100 गाव आहेत, तांडे वस्त्या अजून अधिक आहेत। पण सगळ्या गावांमध्ये आता लोकांची तळमळ असते की आपल्या गावामध्ये आपल्याला घरपोच अशी व्यवस्था मिळावी, तर त्या व्यवस्था पुरवण्यासाठी आपल्या ह्या वाहनं आपल्याला फार महत्त्वाचं त्याच्यामध्ये सहकार्य करतात। आणि अजून आम्ही नाबार्डमध्ये गेल्या वेळेस आम्हाला 4 वाहनं दिलेत आली, ह्या वेळेस आम्ही अजून 4 वाहनाची त्यामध्ये भर करतोय। साहेबच त्या खात्याचे मंत्री आहेत की ज्या जिल्हा बँका चांगलं काम करतायत त्यांना अजून अधिक अनुदानामध्ये जर हे वाहनं आपण मिळवून दिली तर आम्हाला ही व्यवस्था अजून अधिक पद्धतीनं आपल्या लोकांपर्यंत घेता येईल। आपल्या बँकेमध्ये CBS आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला UPI, डिजिटल बँकिंग, नेट बँकिंग ह्या सगळ्या व्यवस्था आपल्याला द्यायच्या आहेत। म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये, नॅशनलाइज बँकेमध्ये जी सेवा आपल्याला मिळते ती सर्व सेवा आम्हाला आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्राहकाला सहजपणे त्याच्या गावामध्ये पोहोचवण्याचा आमचा मानस आहे। आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या अध्यक्षतेखाली किंवा नेतृत्वाखाली गेली 4 दशक ही बँक काम करते। मला सांगायला साहेबांना अभिमान असा वाटतो की 1984 मध्ये जेव्हा आपला जिल्हा निर्मितीनंतर जेव्हा बँक निर्माण झाली आणि 1987 मध्ये जे पहिलं संचालक बोर्ड त्यावेळेस इथं आलं तर त्यावेळेसचा आपला भाग भांडवल हे 1,31,00,000 होतं। त्यावेळेसचा व्यवसाय आपला 29-30 कोटीचाच व्यवसाय होता। म्हणजे बाबासाहेब काका हे कराड काकडे साहेब हे सगळं संचालक मंडळ गेली अनेक दशक ह्या बँक व्यवसायामध्ये काम करतायत। तर आज 2023-24च्या सालामध्ये मला सांगताना अभिमान वाटतो की जे बँकेचं भाग भांडवल 1 कोटी जेमतेम 1 कोटी होतं, आज जवळपास 165 कोटीचं भाग भांडवल लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं झालेलं आहे। जो व्यवसाय आपला फक्त 30 कोटी म्हणजे वाटपच 30 कोटी होतं, तर आज आम्हाला सांगताना असा अभिमान वाटतो की जवळपास 7,500 कोटीचं उलाढाल आपली बँक जिल्हा मध्यवर्ती बँक करते। एवढा मोठा टर्नओव्हर आणि हे सगळं करत असताना ही बँक नफ्यात ठेवणं, जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात चालवणं, जवळपास 100 कोटीचा नफा आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला झालेला आहे। आणि हा नफा ह्या नफ्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमातून साहेब आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की देश पातळीमध्ये आपली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक एकमेव अशी बँक असेल की शासन, केंद्र शासन 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज बिनव्याजी देतं, तर 3 लाखापासून 5 लाखापर्यंत आपली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्याला बिनव्याजी पीक कर्ज देते। आणि त्याच्या पोटी आपल्या बँकेत दुभती जनावरं द्यायची, पोरापेक्षा ढोरावर प्रेम करणारे लोक आहेत आणि तोच भाग घेऊन आज जिल्हा बँकेनं तेवढ्यावरच नाही साहेब, भारतामध्ये अशा प्रकारची एकही बँक नाही। शुभमंगलची योजना चालू केली, शेतकऱ्याच्या मुलाला राष्ट्रीयकृत बँका पाय ठेवू देत नव्हत्या, एज्युकेशन लोन त्या ठिकाणी दिलं। 100 ते 125 लोक आज आपल्या बँकेमधून मोठमोठे अधिकारी झालेत। हे जर बँक आपण ह्या तरुणाला जर आपण योग्य मदत केलो नसतो, खंदाडे साहेबाच्या गावाचाच एक मुलगा खंदाडे नावाचाच नाशिकमध्ये एका कारखान्यामध्ये MD झालाय आणि त्याला बँकेला शिक्षणाचं लोन दिलं। तो स्वतः आपल्या बँकेच्या जनरल बॉडीमधून सांगितलं की आपण काय करू राहिलो, हे एकदा दिलेल्या कर्जातल्या काही लोकांना बोलून घ्या। हे काम या बँकेच्या माध्यमातून केलंय आणि सगळ्याला सोबत घेऊन करण्याचं काम केलंय। अनेक कारखाने उभा करायचं काम केलं, कारखान्याला लीड बँक म्हणून उभं राहायचं काम केलं आणि म्हणून आम्हाला या बँकेमध्ये काम करायला समाधान वाटतंय। आमचा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल निश्चित झालेला आहे, अजूनही होणार आहे। तुतीच्या संदर्भामध्ये आपल्याला अजून एक चांगल्या प्रकारचे निर्णय घ्यायचे आहेत
आणि अशा प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये आपल्याला दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली करायचे आहे. म्हणून मला या ठिकाणी चिखलीकराचा आभार मानायचे आहे. धीरज भैया, तुम्ही इथं ठेवीची काळजी करू नका. इथले कर्मचारी खूप आहेत. अनेक क्षेत्रामध्ये या गावातले लोक काम करतात. सुरुवातीला पैसे ठेवायला भिलेत, कारण खेड्यामध्ये बँकेत गेले की माणूस कळते. पण आता तुमची ऑनलाईन बँक झाली, त्याच्यामुळं तिथं जाऊन पैसे तिथून ठेवू शकतात. हे सगळ्याला सांगा आणि तिथून पैसे काढू शकतात. त्याच्यामुळं डिपॉझिटला तुम्हाला कमी मोठ्या बँका आहेत, याच्यापेक्षा लहान बँका पण आहेत. पण आमचं वेगळे पण अशा पद्धतीचं आहे की आम्ही बँकिंग करत असताना सावकारी करत नाही आहोत. आमच्या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं, शेतकऱ्यांचं, महिलांचं, तरुणांचं, सुशिक्षित बेकारांचं आर्थिक आणि सामाजिक भलं झालं पाहिजे, ही भूमिका मनामध्ये ठेवून गेली 30-40 वर्ष आपण या ठिकाणी काम करत आहोत. आणि म्हणजे कसं शक्य झालं तर पहिल्यांदा विश्वास दिला लोकांना आणि आज लोक तो विश्वास आम्हाला परत देत आहेत. आणि म्हणून अशा या मराठवाड्यातल्या बँकेची NPA हा 0 राहू शकतो, वसुली ही 95-98% जाऊ शकते. आणि या पद्धतीचं एक सकारात्मक वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं असल्यामुळं हा जिल्हा पुढे जात आहे. आणि चांगली गोष्ट आहे की चिखलीला ही शाखा या ठिकाणी, खरं म्हणजे अर्थमंत्र्याकडनं ते सर्टिफिकेटच आम्हाला मिळालं जिल्हा बँकेला की त्यांनी इथं जिल्हा बँकेची शाखा का व्हावी. आणि राष्ट्रीयकृत बँकेची शाखा त्यांच्या इशाऱ्यावरती झाली असती, त्यांचा फोन करायची सुद्धा गरज नाही. त्यांची इच्छा एवढं कळलं असतं इथं एक काय अनेक शाखा निघाल्या असत्या. पण त्यांनी सांगितलं की नाही, त्याच्या काही मर्यादा आहेत. तिथं बसणारी माणसं आणि जिल्हा मध्यवर्ती बसणारी माणसं हे तुम्ही निवडून दिलेले असतात आणि त्यामुळे त्यांची अधिक जवळीक हे सर्वसामान्य माणसाची असते. आणि म्हणून त्यांनी त्या बँकेला त्यांनी दुय्यम ठरवलं नाही, पण आपल्याला मात्र त्यांनी पहिलं काढलेलं आहे. आणि म्हणून हे प्रमाणपत्रच मला वाटतं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीला हे पुरेसं आहे, पोषक आहे. 87 साली त्यांनी संचालक म्हणून कारभार स्वीकारला, एकदाच अध्यक्ष झाले आणि सातत्यानं या संचालक मंडळाला मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शन करून ही महाराष्ट्रातली एक नंबर 1 ची डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक झाली. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. काही दिवसापूर्वी मी इथं आलो होतो, देशमुख साहेब, सत्कार होता माझा, गावकऱ्यांनी सत्कार ठेवला होता. त्यावेळेस मी त्यांना शब्द दिला की मी इथं बँक काढतो. आणि नंतर माझी आणि धीरज आपल्या अध्यक्ष साहेबाची भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्या गावात बँक काढतोय. मी त्याच वेळेस त्यांचं अभिनंदन केलं, कारण LDMला मी पाठवलं, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरला, गावचा सर्वे केला आणि सर्वेमध्ये नॅशनलाइज बँक आली असती, कारण मला कल्पना आहे नॅशनलाइज बँकेची शाखा आपण इथं उघडू शकलो असतो. पण नॅशनलाइज बँक जास्त काही काम करू शकत नाही ह्याची मला कल्पना होती. आणि आपल्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष माननीय धीरजजी देशमुख यांनी मला शब्द दिला की इथं बँकेची शाखा काढतो. म्हणून आम्ही नॅशनलाइज बँक बाजूला ठेवली आणि कोऑपरेटिव्ह बँक प्रेफर केली. कारण कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत त्या नॅशनलाइज बँकेमध्ये आपण देऊ शकत नाही. म्हणून सर्वप्रथम आपण गावकऱ्यांच्या वतीनं या बँकेचे संचालक मंडळ असतील, सर्वात ज्येष्ठ सदस्य माजी अध्यक्ष दिलीपराव देशमुख असतील आणि सध्याचे अध्यक्ष माननीय धीरजजी देशमुख यांचं मनापासून अभिनंदन करू. मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही पहिल्याच दिवशी 50 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे, डिपॉझिट ठेवलेली आहे. गावची परिस्थिती मला माहिती आहे, शेती जेमतेम आहे. पण पूर्वीच्या मला वाटतं तुम्ही सांगितलं आमदार साहेबांनी, इथं प्रत्येकाच्या घरात एक जण तरी नोकरीला, सरकारी नोकरी. कारण शेतकरी जेमतेम आहे, शेती 4-5 एकर 10 एकर असेल, इरिगेशन तोडकं आहे, पण प्रत्येकाच्या घरामधून कोणी ना कोणी नोकरी करतो, व्यवसाय करतो. म्हणून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण मला आता नक्कीच आता एक शाश्वती आली आहे. माननीय धीरजजी यांच्या माध्यमातून बँकेची शाखा इथं आली आणि या बँकेच्या शाख्यामधून वेगवेगळ्या म्हणजे मुलाच्या शिक्षणापासून ते मुलांच्या लग्नापर्यंत, शेतीच्या विकासापर्यंत, एखाद्या उद्योगधंद्यासाठी
सर्व प्रकारचं कर्ज आपणाला इथं मिळणार आहे. म्हणून आपणाला एक आपला व्यवसाय, आपला परपंच चालवण्यासाठी ही बँक नक्कीच मदत करेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात मी काम करतोय आणि मला सांगायला आपल्याशी आनंद वाटतोय की देशाची अर्थव्यवस्था जी 10व्या नंबरला होती ती 5व्या नंबरला आली आणि एक प्रिन्सिपल हातात घेऊन आम्ही काम करतोय, बँकिंग टू द अनबँकर. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर बँकेच्या नूतन चिखली विस्तारित कक्षाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सहकार मंत्री माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब उपस्थित राहिले. तसेच उद्घाटक म्हणून माननीय नामदार डॉक्टर श्री भागवतरावजी कराड साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार, तसेच या मतदारसंघाचे आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार सन्मान्य धीरजभाई देशमुख साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तसेच सर्व या परिसरातून आलेले चेअरमन, सरपंच, सोसायटीचे सर्व सदस्य, प्रमुख पाहुणे राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर. धन्यवाद. सर्व चिखलीकरांना विनंती की आपल्या